आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला करोडपती नव्हे तर अब्जाधीशासारखे कसे विचार करायचे ते शिकवते. होय, आपण बोलतोय थिंक लाईक अ बिलियनेअर या पुस्तकाबद्दल. या पुस्तकातून तुम्हाला अब्जाधीश होण्यामागची मानसिकता, रिअल इस्टेटमध्ये स्मार्ट गुंतवणूक कशी करायची, वेळ आणि लक्ष पैशांपेक्षा अधिक मौल्यवान का असते आणि अशा सवयी ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात, हे सर्व शिकायला मिळते. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की एक अब्जाधीश नेमका कसा विचार करतो. प्रकरण 1. थिंक लाईक अ बिलियनेअर. अब्जाधीशासारखे विचार करा. एक क्षणासाठी डोळे बंद करा आणि विचार करा. जर तुमच्याकडे कोट्यावधी नव्हे तर अब्जावधी रुपये असते तर तुम्ही काय केलं असतं? कदाचित एक भव्य बंगला, चमचमीत गाडी किंवा संपूर्ण जगाची सफर. पण तुम्ही कधी विचार केलाय का की खरे अब्जाधीश या गोष्टींपूर्वी कसा विचार करतात? खरं सत्य हे आहे की अब्जावधी संपत्ती निर्माण होण्याआधी माणसाला अब्जाधीशासारखे विचार करता आले पाहिजे. हाच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कल्पना करा, 2 लोक आहेत. दोघेही एकाच कुटुंबातून आहेत, एकाच शहरातून आलेले आहेत आणि जवळजवळ समान परिस्थितीतून आलेले आहेत. आज एक जण अजूनही भाड्याच्या घरात राहतो तर दुसरा स्वतःच्या अनेक इमारतींचा मालक बनलेला आहे. फरक फक्त एका गोष्टीचा आहे, विचारसरणीचा. जो माणूस अब्जाधीश होण्याचा विचार करतो तो गोष्टी सामान्य नजरेने पाहत नाही. तो जोखीम भीती म्हणून नाही तर संधी म्हणून पाहतो. जेव्हा संपूर्ण जग हे अशक्य आहे असं म्हणतं तेव्हा तो स्वतःला विचारतो, हे शक्य कसं करता येईल? आपण अनेकदा अब्जाधीशांकडे पाहतो तेव्हा फक्त त्यांचा लाईफस्टाईल दिसतो, गाड्या, आलिशान आयुष्य, प्रसिद्धी. पण जी गोष्ट दिसत नाही ती म्हणजे त्यांची विचारसरणी. तीच विचारसरणी त्यांना प्रत्येक टप्प्यावर इतरांपेक्षा वेगळं बनवते आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. सामान्य माणूस आयुष्यातील अडचणी पाहून म्हणतो, काश मी श्रीमंत असतो. पण अब्जाधीश मानसिकतेचा माणूस त्याच अडचणींमध्ये संधी शोधतो. तो विचारतो, या आव्हानामध्ये लपलेली संधी कोणती? आणि तिथूनच असा एखादा विचार जन्माला येतो जो त्याला पुढे घेऊन जातो. समजा तुमच्याकडे फक्त 100 रुपये आहेत. एक सामान्य माणूस ते खर्च करण्याचा विचार करेल. पण अब्जाधीश मानसिकतेचा माणूस विचार करेल, या 100 रुपयांचे 1000 रुपये कसे करता येतील? ही कथा फक्त पैशांची नाहीये, ही आहे दृष्टिकोनाची. तो दृष्टिकोन जो सांगतो की वेळ ही पैशांपेक्षा जास्त मौल्यवान आहे. जो दररोज हे ठरवतो की आपले लक्ष कुठे द्यायचे आणि कुठून दूर ठेवायचे. हाच फोकस, हाच शिस्तबद्धपणा माणसाला अब्जाधीश बनवतो. जेव्हा स्टीव्ह जॉब्सने ॲपलची सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडे लक्झरी नव्हती, पण एक विचार होता, जगातील तंत्रज्ञानाची व्याख्या बदलता येऊ शकते. जेव्हा इलॉन मस्कने टेस्ला आणि स्पेसएक्स सुरू केली तेव्हा लोक त्याला वेडं समजत होते. पण त्याच्या डोक्यात एक स्पष्ट आराखडा होता, असं भविष्य जे इतरांना दिसतच नव्हतं. हे लोक कुठल्या वेगळ्या ग्रहावरून आलेले नव्हते. त्यांना वेगळं बनवलं ते फक्त एका गोष्टीने, मर्यादांपलीकडे विचार करण्याची क्षमता. आता प्रश्न हा नाही की तुम्ही अब्जाधीश व्हाल की नाही. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही आजपासून तसा विचार करायला सुरुवात करू शकता का? दर सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्याच जुन्या रुटीनमध्ये अडकता की स्वतःला विचारता, आज मी असं काय करू शकतो ज्यामुळे मी माझ्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ जाईन? अब्जाधीशासारखे विचार करणे म्हणजे लगेच कोट्यावधी कमवणे नाही. याचा अर्थ असा की तुमचं आयुष्य तुम्ही तितक्याच गांभीर्याने घ्यायचं जसं एखादी अब्जावधींची कंपनी चालवत आहात. प्रत्येक निर्णय, प्रत्येक नातं, प्रत्येक सवय, सगळं विचारपूर्वक. कोणतीही सबब नाही, कोणतंही लक्ष विचलित होऊ देऊ नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्जाधीश मानसिकतेचे लोक कधीही कम्फर्ट झोनमध्ये राहत नाहीत. त्यांना वाढायची भूक असते. नवीन कल्पना त्यांना उत्साहित करतात. आणि जेव्हा कोणी म्हणतं, तू हे करू शकत नाहीस, तिथूनच त्यांची खरी प्रेरणा सुरू होते. आता स्वतःला विचारा, तुम्ही ही मानसिकता स्वीकारायला तयार आहात का? तुमचा प्रत्येक दिवस असा जगायला तयार आहात का जणू तुमचा वेळ अमूल्य आहे? जणू तुमचे निर्णय एखादे साम्राज्य उभं करू शकतात? जर उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही आधीच त्या मार्गावर आहात जिथे अब्जावधी संपत्तीही शक्यता आहे. लक्षात ठेवा, अब्जाधीश होणं पैशांपासून सुरू होत नाही, ते विचारांपासून सुरू होतं. म्हणून आज स्वतःशी एक वचन द्या, आता तुम्ही साधं नाही तर अब्जाधीशासारखे विचार कराल. प्रकरण 2. योर पर्सनल अप्रेंटिस. तुमचा वैयक्तिक गुरु. तुमच्या आयुष्यात कधी असा एखादा माणूस आला आहे का ज्याच्याकडून तुम्ही कोणतंही पुस्तक न वाचता, कोणतंही लेक्चर न ऐकता काही असे शिकलात जे आयुष्यभर लक्षात राहिले? कधी एखाद्याला फक्त पाहून, त्याच्या निर्णयांमधून, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीतून तुम्हाला काही असे शिकायला मिळाले जे कुठल्याही क्लासरूममध्ये शिकवले जात नाही? यालाच खरा अप्रेंटिस होणे आणि बनणे म्हणतात.
आता विचार करा, जर तुम्हाला अब्जाधीश बनायचं असेल तर तुम्ही सगळं काही एकटेच शिकू शकता का? नाही. प्रत्येक मोठ्या माणसामागे असा कोणी ना कोणी असतो ज्याच्याकडून त्याने काहीतरी शिकलेलं असतं. कधी एखाद्याची विचारसरणी, कधी शिस्त, तर कधी काम करण्याची पद्धत. एक वेळ अशी होती, न्यूयॉर्कच्या थंड रस्त्यांवर दररोज सकाळी लवकर उठून एक तरुण मुलगा वर्तमानपत्र विकायचा. पण त्याचं लक्ष त्या कामाकडे नव्हतं. त्याचं लक्ष होतं त्या उंच इमारतींकडे जिथे तो वर्तमानपत्र देत असे. एके दिवशी त्याने धाडस करून एका नीट सूट घातलेल्या माणसाला विचारलं, "सर, मी तुम्हाला विचारू शकतो का की तुम्ही इतके सफल कसे झालात?" तो माणूस हसला आणि एवढंच म्हणाला, "निरीक्षण करा, शिका, उपयोगी बना आणि जे लोक तुमच्या स्वप्नातलं आयुष्य आधीच जगत आहेत त्यांच्याजवळ राहा." त्या दिवसापासून त्या मुलाने स्वतःसाठी एक नवा मार्ग निवडला. तो आता फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नव्हता, तर शिकण्यासाठी काम करत होता. प्रत्येक भेट, प्रत्येक छोटंसं काम त्याच्यासाठी एक धडा बनलं. जेव्हा तुम्ही एखाद्या यशस्वी माणसाजवळ काम करता, तेव्हा तुम्हाला फक्त पैसेच मिळत नाहीत. तुम्हाला ते पाहायला मिळतं, ते समजायला मिळतं, जे कोणतंही पुस्तक शिकवू शकत नाही. ते निर्णय कसे घेतात, डील्स कशा करतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्येही परफेक्शन कसं आणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपयशातून ते कसे बाहेर येतात. अब्जावधी मानसिकतेचा माणूस नेहमी स्वतःभोवती असे लोक ठेवतो जे त्याच्यापेक्षा चांगले असतात किंवा शिकायला तयार असतात. आणि जर तुम्हाला खरंच काहीतरी मोठं करायचं असेल तर तुम्ही अशा व्यक्तीखाली काम केलं पाहिजे जिला पाहून तुम्हाला वाटेल, एक दिवस मला त्याच्यासारखं किंबहुना त्याच्याहूनही चांगलं व्हायचं आहे. अप्रेंटिस होण्याचा अर्थ फक्त काम शिकणं नाही. याचा अर्थ स्वतःला अशा वातावरणात टाकणं जिथे प्रत्येक क्षण तुमच्या मेंदूला आव्हान देतो, जिथे तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं, जिथे प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट तुम्हाला नवीन वास्तवाशी जोडतं. अडचण तेव्हा येते जेव्हा लोक अहंकारामुळे शिकणं बंद करतात. मला आधीच सगळं माहिती आहे असं ते समजू लागतात. पण सत्य हे आहे की अब्जावधी बनणारे लोक एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतात: आयुष्यभर विद्यार्थी राहा. त्यांनी हे समजून घेतलेलं असतं की प्रत्येक माणूस आपल्याला काही ना काही शिकवू शकतो, मग तो सहाय्यक असो किंवा स्पर्धक. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का ज्याच्याकडून तुम्ही काही शिकू शकता? असल्यास तुम्ही त्याच्याजवळ काम करण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याच्या आसपास राहण्याचा, त्याचं निरीक्षण करण्याचा, त्याची भाषा आणि देहबोली समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात का? कारण कधीकधी ज्ञान पुस्तकात नसतं, ते एखाद्याच्या उपस्थितीत मिळतं. एक खऱ्या आयुष्यातील उदाहरण. एक मुलगा होता जो कॉलेज ड्रॉपआउट होता. त्याने एका यशस्वी उद्योजकाला विचारलं, "सर, मी तुमच्यासाठी मोफत काम करू शकतो का?" लोक हसले, पण तो उद्योजक हसला आणि म्हणाला, "उद्या ये." तो मुलगा 2 वर्ष त्या माणसासोबत काम करत राहिला. त्याने एकही पगार घेतला नाही. पण 2 वर्षानंतर जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे अशी कौशल्य होती जी 10 वर्षांच्या नोकरीतही मिळाली नसती. काही वर्षांतच तो स्वतः एक यशस्वी उद्योजक बनला. आणि तो उद्योजक आजही अभिमानाने म्हणतो, "तो मुलगा माझा सर्वोत्तम अप्रेंटिस होता." आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून कुणाकडून तरी शिकण्यासाठी तुमचा कम्फर्ट झोन सोडायला तयार आहात का? कारण अब्जावधी होण्याची यात्रा एकट्याने पूर्ण होत नाही. ती सुरू होते त्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वतःला अधिक चांगली आवृत्ती बनवण्यासाठी तयार करता. जेव्हा तुम्ही म्हणता, "मला फक्त काम नाही करायचं, मला वाढायचं आहे, मला शिकायचं आहे, मला असामान्य बनायचं आहे." हीच अप्रेंटिस मानसिकता तुम्हाला सामान्य लोकांच्या गर्दीतून वेगळं करते. चॅप्टर 3 रिअल एस्टेट 101 लोकेशन मराठी भाषांतर. कधी तुम्ही विचार केला आहे का की दिसायला सारख्या 2 इमारतींपैकी एकाची किंमत आकाशाला भिडते आणि दुसरीकडे कोणी पाहतही नाही? दोन्हीला 4 भिंती, दरवाजे, खिडक्या आणि छप्पर असतं. मग फरक काय असतो? उत्तर आहे लोकेशन. रिअल एस्टेटच्या जगात 3 शब्द सतत ऐकू येतात: लोकेशन, लोकेशन, लोकेशन. हे फक्त वाक्य नाही, हा एक नियम आहे, असा सिद्धांत ज्यावर अब्जावधींची संपत्ती उभी आहे. समजा तुमच्याकडे 1 कोटी रुपये आहेत. एका ठिकाणी 90 लाखात फ्लॅट मिळतो तर दुसऱ्या ठिकाणी तोच फ्लॅट खूप स्वस्त आहे. बहुतांश लोक स्वस्त पाहून लगेच निर्णय घेतात. पण हीच सगळ्यात मोठी चूक असते. कारण हुशार गुंतवणूकदार किंमत पाहत नाही, तो भविष्यातील शक्यता पाहतो.
मुंबईतील एका जुन्या गल्लीत समुद्राकडे तोंड असलेला एक छोटासा 1 BHK फ्लॅट आणि तोच फ्लॅट एखाद्या गोंगाटाच्या औद्योगिक भागात असला तर दोघांची किंमत सारखी राहील का? नाही, कारण लोकेशन म्हणजे फक्त जागा नाही, ती एक जीवनशैली असते. चांगली लोकेशन ती असते जिथे लोक राहायला इच्छितात, पैसा खर्च करायला तयार असतात, जिथे शाळा, रुग्णालये, वाहतूक आणि शांतता सगळं उपलब्ध असतं. म्हणूनच अशा ठिकाणची जमीन आणि घर कालांतराने सोन्याहून मौल्यवान बनतात. एक मुलगा होता जो आपली पहिली प्रॉपर्टी खरेदी करत होता. त्याच्याकडे फार पैसे नव्हते, पण त्याला लवकर परतावा हवा होता. लोक म्हणाले, जिथे स्वस्त मिळतं तिथेच घे, पण त्याने वेगळा विचार केला. त्याने मेट्रो विस्ताराचा नकाशा पाहिला. 2 वर्षात तिथे नवं स्टेशन होणार होतं, तिथे स्वस्तात प्लॉट घेतला. लोक हसले, इथे काहीच नाही. पण 3 वर्षात मेट्रो सुरू झाली आणि त्या भागात किमती 5 पट वाढल्या. तो मुलगा आज एक यशस्वी रिअल एस्टेट इन्व्हेस्टर आहे, कारण त्याने किंमत नाही तर लोकेशनचं भविष्य पाहिलं. प्रत्येक शहरात 2 प्रकारच्या जागा असतात. एक जिथे लोक आज राहायला इच्छितात आणि दुसरी जिथे 3 वर्षानंतर लोक राहायला इच्छितील. पहिल्या जागेची निवड करणारा सुरक्षित खेळतो, पण दुसरी ओळखणारा द्रष्टा असतो. लोकेशन म्हणजे फक्त भौगोलिक भाग नाही, ती पूर्ण इकोसिस्टम असते. सुरक्षितता, वाहतूक, मागणी, विकास योजना आणि परिसराची गुणवत्ता. आणि जेव्हा तुम्ही लोकेशन निवडता तेव्हा तुम्ही फक्त घर घेत नाही, तुम्ही एक दिशा, एक शक्यता आणि एक मानसिकता खरेदी करता. अब्जादेश मानसिकता सांगते, जिथे जग चाललं आहे तिथे खरेदी करा, जिथे गर्दी आधीच उभी आहे तिथे नाही. आणि ही गोष्ट फक्त रिअल एस्टेटपुरती मर्यादित नाही, आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयाला लागू होते. कुठे राहायचं, कुठल्या वातावरणात काम करायचं आणि कुठल्या लोकांमध्ये स्वतःला घडवायचं. कोणत्या मानसिकतेच्या लोकांमध्ये आपण उठतो बसतो, कोणासोबत वेळ घालवतो, हेही एक प्रकारचं लोकेशन असतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या जागेकडे पाहाल तेव्हा फक्त किंमत पाहू नका, त्या जागेची गोष्ट पहा, तिचं भविष्य पहा. कारण अब्जादेश होण्याच्या मार्गावरची पहिली पायरी म्हणजे तुमची दृष्टीची लोकेशन असते. अब्जाधीश मानसिकता सांगते, जिथे जग चाललं आहे तिथेच आपल्याला गुंतवणुकीसाठी योग्य रिअल एस्टेट कशी निवडावी. कधी तुम्ही विचार केला आहे का की काही लोक छोट्याशा जमिनीतून कोट्यावधी रुपये कमावतात, तर काही लोक आयुष्यभर EMI भरत राहतात, पण तरीही त्यांची गुंतवणूक यशस्वी ठरत नाही. रिअल एस्टेटमध्ये पैसा नुसत्या नशिबामुळे नाही, तर योग्य विचार, सखोल संशोधन आणि योग्य ठिकाणी ठेवलेल्या विश्वासामुळे तयार होतो. हा अध्याय त्या टप्प्याची सुरुवात आहे जिथे निर्णय केवळ अंतःप्रेरणेवर नाही तर गुंतवणूकदाराच्या नजरेतून घेतले जातात. समजा तुमच्यासमोर 2 मालमत्ता आहेत. एकाच्या भिंती नव्याने रंगवलेल्या आहेत, फरशा चमकत आहेत आणि दुसरी थोडी जुनी, साधी दिसते. पण अनुभवी गुंतवणूकदार भिंती किंवा रंग पाहत नाही, तो आकडे पाहतो, परिसरातील बदल पाहतो, भविष्यातील मागणी समजून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो विचारतो, या व्यवहारामागची खरी कथा काय आहे. रिअल एस्टेट खरेदी ही लॉटरी नाही, ती एक विचारपूर्वक घेतलेली चाल असते. ती तेव्हाच यशस्वी ठरते जेव्हा तुम्ही ते पाहता जे इतरांच्या नजरेतून सुटतं. एकदा एक 28 वर्षांचा तरुण होता, पहिली नोकरी करत होता. त्याने एका छोट्याशा 1 खोलीच्या घराकडे लक्ष दिलं. पगार फारसा जास्त नव्हता, पण त्याच्या मनात सतत एक प्रश्न होता की माझं उत्पन्न मालमत्तेत कसं बदलता येईल. त्याने त्या भागातील लोकसंख्या वाढ, जवळची महाविद्यालयं, येणारी मेट्रो लाईन आणि भाड्याची मागणी यांचा अभ्यास केला. लोक म्हणाले, इतक्या छोट्या जागेत गुंतवणूक का करतोस? पण त्याने ऐकलं नाही. 5 वर्षांनंतर त्या घराची किंमत दुप्पट झाली, शिवाय 5 वर्ष नियमित भाडंही मिळालं. इथूनच त्याची गुंतवणुकीची वाट सुरू झाली. त्याला माहीत होतं, सर्वोत्तम मालमत्ता ती नसते जी दिसायला सुंदर असते, तर ती असते जी पैसा निर्माण करते. म्हणून खरा प्रश्न असा आहे की योग्य मालमत्ता कशी निवडायची. सर्वात आधी तुमची नजर जगमगाटातून काढा. गुंतवणूक म्हणजे जिथे परतावा मिळेल तिथे पैसा लावणं. मालमत्तेची गुंतवणूक भावना नाही, तर तर्कावर आधारित असते. कोणताही प्लॉट किंवा घर पाहताना स्वतःला विचारा, लोक इथे राहायला इच्छुक असतील का? इथे भाड्याची मागणी आहे का? या परिसरासाठी शासनाच्या विकास योजना आहेत का? जवळ रोजगार केंद्र, शिक्षण संस्था, रुग्णालये आहेत का? गेल्या 5 वर्षात दर वाढे आहेत का आणि पुढील 5 वर्षात वाढण्याची शक्यता आहे का? या प्रश्नांची उत्तरं योग्य दिशेने मिळाली तर समजा ती मालमत्ता केवळ जमीन नाही, तर भविष्यात पैसा निर्माण करणारी यंत्रणा आहे. चांगल्या गुंतवणूकदाराकडे खास कौशल्य असतं. तो जमिनीच्या आजच्या किमतीपेक्षा तिची वाढीची क्षमता पाहतो. तो वाहतूक, पाणी, सांडपाणी, शाळा सगळ्याचा विचार करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला हे विचारत नाही की मी हे परवडू शकतो का.
तो विचारतो हा व्यवहार माझ्या दीर्घकालीन रणनीतीशी जुळतो का. रिअल एस्टेट ही शर्यत नाही, ती दीर्घ पल्ल्याची मॅरेथॉन आहे. अनेक वेळा सर्वात उत्तम व्यवहार दिसायला साधे असतात, पण तेच व्यवहार दीर्घकालीन संपत्ती निर्माण करतात. उदाहरणार्थ 15 वर्ष जुनी इमारत जिथे आधीच भाडेकरू आहेत आणि नियमित भाडं मिळतं, ती कदाचित नव्या पण रिकाम्या इमारतीपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते. समस्या अशी आहे की आपण अनेकदा भावनिक होतो. आपल्याला ते घर हवं असतं जे पाहून बरं वाटतं, पण अब्जाधीश मानसिकता सांगते भावना नाही, आकडे पहा. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी बाहेर पडण्याची योजना ठरवा. ही मालमत्ता पुन्हा विकता येईल का? भाडं नियमित मिळेल का? देखभाल खर्च सांभाळण्याजोगा आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायदेशीर तपासणी. मालमत्ता कितीही आकर्षक दिसली तरी कागदपत्रे स्वच्छ नसतील तर ती सापळा ठरू शकते. म्हणून पुढच्या वेळी एखादा दलाल आकर्षक ऑफर देईल तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, मी ही मालमत्ता एक व्यावसायिक म्हणून पाहतोय की भावनिक खरेदीदार म्हणून? कारण मालमत्ता ही ती पायरी आहे जी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या छतावर नेऊ शकते, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं तरच. चॅप्टर 5 रिअल इस्टेट 401 गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा. फायनान्सिंग युअर इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला माहीत आहे का, जगातील बहुतांश श्रीमंत लोकांनी आपली साम्राज्य स्वतःच्या पैशातून नाही तर इतरांच्या पैशातून उभी केली आहेत. ऐकायला विचित्र वाटतं, पण हेच रिअल इस्टेटमधील मोठं सत्य आहे. पैसा तुमचा नसला तरीही तुम्ही मालक होऊ शकता. समजा तुमच्याकडे फक्त 5 लाख रुपये आहेत, पण 1.5 कोटींची मालमत्ता तुमच्या नजरेत आहे. तुम्ही इथेच थांबणार का, माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणून, की त्या मानसिकतेतून विचार करणार हे पैसे कसे उभे करायचे? हाच फरक सामान्य माणूस आणि दूरदृष्टी असलेला गुंतवणूकदार यांच्यात असतो. रिअल इस्टेटचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य लेव्हरेजमध्ये आहे, म्हणजे स्वतःच्या उत्पन्नापेक्षा जास्त मूल्यावर नियंत्रण मिळवणं, योग्य प्रकारे कर्ज वापरणं आणि इतर संसाधनांच्या मदतीने मालकी मिळवणं. अनेक लोकांना वाटतं कर्ज म्हणजे ओझं, पण हुशार गुंतवणूकदारांना माहीत असतं की योग्य पद्धतीने घेतलेलं कर्ज संपत्ती वाढवणारं साधन ठरू शकतं. एक उदाहरण पाहूया. एक तरुण दर महिन्याला थोडी बचत करत राहतो आणि अनेक वर्षांनंतर घर घेण्याचा विचार करतो. दुसरा तरुण मात्र त्याच उत्पन्नात स्वतःची पत कागदपत्रे व्यवस्थित ठेवतो आणि बँकेकडून कर्ज घेऊन लवकरच पहिली मालमत्ता घेतो. पहिला कदाचित 5 वर्षांनी घर घेईल, पण दुसरा त्या 5 वर्षात भाडं कमवत राहतो आणि त्याच भाड्यातून हप्ता भरतो. शहाणपणाची वित्तव्यवस्था म्हणजे फक्त कर्ज घेणं नाही, तर उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम वापर करणं. कर्ज घेताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. किती आगाऊ रक्कम द्यायची, मासिक हप्ता उत्पन्नाच्या किती टक्के आहे, आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव निधी आहे का, आणि त्या मालमत्तेतून भाड्याचं उत्पन्न मिळू शकतं का. खरा गुंतवणूकदार कर्जाकडे भीतीने पाहत नाही, तो ते एक साधन मानतो जे त्याला संपत्तीच्या दिशेने घेऊन जातं. एक शिक्षिका होती. तिने बांधकाम सुरू असलेल्या घरात केवळ 10% रक्कम भरून नोंदणी केली. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरायची होती. तिने हप्ता तेव्हाच सुरू केला जेव्हा घर ताब्यात मिळालं. तोपर्यंत घराची किंमत 40% वाढली होती. तिने ते घर विकून पुढची मोठी गुंतवणूक केली. तिला इतरांपेक्षा वेगळं करणारी एकच गोष्ट होती, तिने वित्तपुरवठ्याला भीती नाही तर संधी म्हणून पाहिलं. रिअल इस्टेटमधील खरी खेळी तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही फक्त बँकांवर अवलंबून राहत नाही, तर खाजगी कर्जदाता, संयुक्त गुंतवणूक, विक्रेत्यांकडून मिळणारा वित्तपुरवठा, भाड्याने मालकी असे पर्याय शोधता. तेव्हा कळतं की जगात पैसा कमी नाही, फक्त तो शहाणपणाने हाताळणारे लोक कमी आहेत. आजच्या काळात बँक कर्ज मिळवणं पूर्वीपेक्षा सोपं आहे, पण शहाणा कर्जदार तोच असतो जो स्वतःची पत आणि आर्थिक शिस्त स्वच्छ ठेवतो. कर्ज घेण्यापूर्वी शहाणा गुंतवणूकदार सर्वप्रथम मालमत्तेची कायदेशीर तपासणी करतो. प्रक्रिया शुल्क, लपलेले खर्च, व्याजाचा प्रकार, स्थिर की चल हे सगळं नीट समजून घेतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कधीही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त हप्ता स्वीकारत नाही, कारण कर्जाच्या मदतीने वेगाने प्रगती करायची असेल तर तितकीच शिस्तही लागते. कधीकधी सर्वोत्तम वित्तपुरवठ्याचा मार्ग तोच असतो जिथे तुम्ही व्यवहारात बोलणारी करणारा बनता. काही विक्रेते देयकांच्या अटींमध्ये लवचिकता दाखवतात जर त्यांना वाटलं की तुम्ही खरेदीदार म्हणून प्रामाणिक आहात. काही मालमत्तांमध्ये बांधकाम व्यावसायिक हप्तामुक्त कालावधी किंवा शून्य व्याजाच्या योजना देतात. म्हणून प्रश्न हा नसतो की पैसा कुठून येणार आहे. खरा प्रश्न असा असतो, तुम्ही सर्व पर्याय तपासले आहेत का? पुढच्या वेळी माझ्याकडे पैसे माहीत असं वाटलं तर स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्याकडे योग्य मानसिकता आहे का? कारण अब्जादेशी मानसिकता पैशातून नाही तर नियोजनातून तयार होते, आणि त्या नियोजनाचा सर्वात मजबूत पाया म्हणजे वित्तव्यवस्था.
जेव्हा तुम्ही पैशांना योग्य पद्धतीने हाताळायला शिकता तेव्हा पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो आणि रिअल एस्टेट हा पैसा वाढवण्याचा सर्वात परीक्षित मार्ग आहे. म्हणून आता तुमची पहिली किंवा पुढची मालमत्ता खरेदी करण्यासाठी तयार व्हा, पण यावेळी भीतीसोबत नाही तर ठोस रणनीतीसोबत. कारण जेव्हा तुम्ही वित्तव्यवस्था समजून घेता तेव्हा तुम्ही केवळ गुंतवणूकदार राहत नाही तर संपत्ती निर्माण करणारे बनता. चॅप्टर 6 द बिलियनेअर्स रूल्स. अब्जादेशांचे नियम. तुम्ही कधी एखाद्या अब्जादेशाकडे नीट लक्ष देऊन पाहिलं आहे का? त्यांची चाल, त्यांच्या बोलण्यातला ठामपणा, निर्णय घेण्याची पद्धत, प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच खोली असते. जणू काही त्यांच्याकडे एखादा गुप्त जादुई मंत्र आहे जो त्यांना नेहमी विजयी बनवतो. पण सत्य असं आहे की त्यांच्याकडे कोणतीही जादू नसते. त्यांच्याकडे असतात काही न बोललेले पण पाळले जाणारे नियम, जे त्यांना गर्दीतून वेगळं करतात. आज आपण त्या नियमांच्या जगात प्रवेश करतो, जिथे यश केवळ स्वप्न राहत नाही तर एक ठोस रणनीती बनते. विचार करा, एकाच बाजारात काही लोक रडत असतात की बाजार कोसळतोय, आणि त्याच वेळी काही लोक त्याच पडत्या बाजारात कोट्यावधी कमावत असतात. फरक काय? नियम. असे नियम जे आयुष्यातील प्रत्येक निर्णयाला दिशा देतात. पहिला नियम, वेळ म्हणजे सर्व काही. अब्जादेशांसाठी वेळ म्हणजे फक्त घड्याळाची काटा नाही, ती एक चलन आहे आणि कदाचित सगळ्यात मौल्यवान. जिथे परतावा नाही तिथे ते आपला वेळ घालवत नाहीत. ते प्रत्येक दिवसाचं नियोजन करतात, प्राधान्य ठरवतात आणि दर सकाळी स्वतःला विचारतात, आजचा दिवस मला पुढे नेणार आहे का, की तो फक्त आणखी एक फेरी आहे? एक उद्योजक रोज सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, दिवसाची सूक्ष्म पातळीवर आखणी करतो, तर दुसरा कोणतंही नियोजन न करता फोन कॉल्स आणि ईमेल्समध्ये अडकलेला असतो. दोघांकडेही 24 तास असतात, पण एकाची प्रगती 10 पट वेगाने होते, कारण तो नियम पाळतो. दुसरा नियम, भावनेतून निर्णय घेऊ नका. जेव्हा जग घाबरलेलं असतं तेव्हा अब्जाधीश शांत असतात. जेव्हा सगळे घाबरतात तेव्हा ते निरीक्षण करतात, कारण त्यांना माहीत असतं भावनिक निर्णय तात्पुरता दिलासा देतात पण दीर्घकाळ नुकसान करतात. काही गुंतवणूकदारांनी घाईघाईत तोट्यात मालमत्ता विकल्या, पण एकाने संयम राखला. 6 महिन्यांनी त्याच मालमत्तेची किंमत दुप्पट झाली. जादू नाही, फक्त एक नियम पाळला. तिसरा नियम, आवश्यकतेपेक्षा जास्त शिका. अब्जाधीश फक्त गरजेपुरता शिकत नाही, तो अधिक वाचतो, अधिक अभ्यास करतो, ट्रेंड समजून घेतो. जिथे तो अजून पोहोचलेला नाही त्या क्षेत्राचं ज्ञानही मिळवतो. म्हणूनच अब्जाधीशांच्या पुस्तकांच्या कपाटात अर्थशास्त्रापासून तत्त्वज्ञानापर्यंत सगळं असतं. कारण ज्ञान वाढलं की भीती कमी होते, आणि भीती नसली की निर्णय अधिक धारदार होतात. पुढचा नियम, तुमची ऊर्जा जपा. अब्जाधीशांना माहीत असतं की ऊर्जा ही मर्यादित असते. ते प्रत्येक माणसाला, प्रत्येक गोष्टीला आपल्या आयुष्यात प्रवेश देत नाहीत. त्यांच्याकडे एक अंतर्गत रडार असतो जो लगेच सांगतो कोण तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च करत आहे. अनेकदा आपण म्हणतो मी दिवसभर व्यस्त असतो, तरीही परिणाम दिसत नाही. कारण व्यस्त असणं वेगळं आणि परिणामकारक असणं वेगळं असतं. अब्जाधीश व्यस्त नसतात, ते हेतुपूर्वक काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, दीर्घकालीन विचार करा. सामान्य लोक आजच्या पगारावर समाधानी असतात, पण अब्जाधीश पुढील 10 वर्षांच्या निष्क्रिय उत्पन्नाचा आराखडा तयार करत असतो. तो स्वतःला नेहमी विचारतो, हा निर्णय काळानुसार वाढेल का? उत्तर होकारार्थी असेल तर तो पूर्णपणे त्याला बांधील राहतो. एका माणसाने वाळवंटात जमीन विकत घेतली. सगळे म्हणाले, वेडा आहेस, पण त्याला माहीत होतं तिथे विमानतळ होणार आहे. 10 वर्षांनी ती जमीन सोन्यासारखी मौल्यवान झाली, कारण त्याने तात्पुरते मत नाकारले आणि दीर्घकालीन शक्यता स्वीकारली. अब्जाधीशांचे नियम आकर्षक घोषवाक्य नसतात, ते कृतीची योजना असतात. दाखवण्यासाठी नाही, जगण्यासाठी असतात. त्यामुळे प्रश्न हा नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही तसा विचार करता का? तशाच पद्धतीने निर्णय घेता का? तेच नियम पाळता का? कारण अब्जाधीश बनण्याची सुरुवात बँक खात्यातून नाही तर मानसिकतेतून होते. निष्कर्ष. आता हा प्रवास शेवटच्या टप्प्यावर आला आहे तेव्हा एक प्रश्न उभा राहतो. तुम्ही तयार आहात का त्या विचारसरणीसह बाहेर पडायला जी जग बदलू शकते? तुम्ही आजपर्यंत हे शिकलात की अब्जाधीश होण्याचा मार्ग पैशांपासून नाही तर विचारांपासून सुरू होतो. अपशयात भविष्य पाहणारा विचार, समस्यांमध्ये नफा शोधणारी नजर आणि प्रत्येक दिवसाला सोन्यासारखं मानणारी शिस्त.
आता ही पुस्तकं बंद करण्याची वेळ नाही. आता स्वतःमध्ये एक नवीन दार उघडायचंय, नव्या मानसिकतेचं, नव्या प्रवासाचं. अब्जाधीश कोणत्याही जादूने तयार न होत. तेही आपल्यासारखेच माणूस असतात. 2 डोळे, 1 हृदय, 2 हात. पण त्यांना वेगळं बनवतं ते त्यांचं विचार करण्याचं तंत्र. जिथे जग आराम शोधत असतं तिथे ते अस्वस्थतेत वाढ शोधतात. जिथे लोक आठवड्याच्या शेवटाची वाट बघत असतात तिथे ते सोमवारला मिशन मानतात. जिथे लोक तुलना करत बसतात तिथे ते आपल्या दृष्टिकोनात गुंतलेले असतात. आता तुमच्याकडे कुणी पैशांबद्दल विचारणार नाही. प्रश्न असा असेल, तुमच्याकडे साम्राज्य उभं करू शकणारी विचारसरणी आहे का? तुम्ही वेळेला गुंतवणूकदारासारखा हाताळता का? तुमची ऊर्जा अशा ठिकाणी खर्च करता का जिथे 10 पट परतावा मिळू शकतो? तुमचे निर्णय पुढील 5 वर्षात वाढणारे परिणाम देतील असे आहेत का? कारण अब्जाधीश मानसिकता ही फक्त मोठ्या इमारती, बँका किंवा व्यवहारांपुरती मर्यादित नाही. ती एक वृत्ती आहे जी प्रत्येक छोट्या कामालाही मोठ्या गांभीर्याने करते. हा असा विश्वास आहे जो म्हणतो, मी श्रीमंत जन्मलो नसेन, पण श्रीमंत म्हणूनच जगातून जाणार. या पुस्तकाचा शेवट म्हणजे तुमच्या आतल्या अब्जाधीश विचारांची सुरुवात आहे. आता तुम्हाला योजना करायच्या आहेत, कृतीची पावलं ठरवायची आहेत, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करायच्या आहेत आणि आतून रोज येणाऱ्या त्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय. तू यापेक्षा खूप काही करू शकतोस. आता बाहेर पडा, जगाला सामोरे जा. पण यावेळी संघर्ष करणाऱ्यासारखं नाही, टिकून राहणाऱ्यासारखं नाही, तर घडत असलेल्या अब्जाधीशासारखं. कारण आता तुम्हाला माहीत आहे, विचार करायचाच असेल तर अब्जाधीशासारखा करा. आणि जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही फक्त ऐकण्यासाठी नाही तर काहीतरी मोठं करण्यासाठी आला आहात. तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे गर्दीत हरवू इच्छित नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिता. या व्हिडिओतील प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द तुम्हाला त्या विचारसरणीच्या जवळ घेऊन जाण्यासाठी होता, ज्याने सामान्य लोकांना असामान्य अब्जाधीश बनवलं. पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका प्रेरणादायी पुस्तकासह.